पिंपरी चौक म्हणलं की या ठिकाणी आंदोलनं होतात आणि या ठिकाणी सगळे कामगार नेते आहेत आणि कामगार नेते म्हणले त्यांची काही ना काही मागणी असते. आज त्यांची काय मागणी आहे आपण त्याच्याशी आता चर्चा करणार आहोत. तुम्ही सगळे कामगार या ठिकाणी जमलेला आहात, काय तुमची मागणी आहे? आंदोलनासाठी एकत्र जमतात, काय तुमची मागणी आहे? या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सदर निवडणुकामध्ये कामगार नेते म्हणून जे ओळखले जातात, जे पिंपरी चिंचवडमधील साधारणतः 150 कंपन्यांमध्ये नेतृत्व करतात कामगारांचे आणि उपमहापौर म्हणून राहिलेले आणि उपमहापौराच्या काळात त्यांनी केलेली कामं, जनतेची कामं असतील, संघटित असंघटित कामगारांचे प्रश्न असतील, त्यासाठी त्यांनी तातडीने केलेली कामं, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक असताना सुद्धा केशवराव घोळवे यांच्याविषयी आम्ही कामगार नेते केशवराव घोळवे यांच्याविषयी आम्ही हे भूमिका मांडत आहोत, कारण ते आमचे एक सहकारी आहेत. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये त्यांना भारत जनता पार्टीने निष्ठावंत असताना सुद्धा तिकीट नाकारलं आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं होतं, श्रमिक एकता महासंघाच्या विविध कंपनीमध्ये 150 युनियन्सनी ठरवलं होतं की त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना निवडून आणू. परंतु त्यांनी पक्षाची निष्ठा पाळली आणि तिकीट आम्हाला त्यांनी समजावलं की मी पक्षाच्या विरोधात जाऊ शकत नाही, पक्ष माझा भविष्यात विचार करू शकतो, परंतु आता मी पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. त्यावेळी तुम्ही सर्वांनी अपक्ष लढवण्याची त्यांना तयारी दर्शवली, पण त्यांनी स्वतःहून माघार घेतल्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या मताची सहमत झालो आणि आम्हाला असं आशा होती की भारतीय जनता पार्टी हा एक अभ्यासू पक्ष आहे आणि काम करणाऱ्या माणसाची कदर करणारा पक्ष आहे, भविष्यात त्यांना नक्कीच संधी मिळेल, देतील असं आम्हाला अपेक्षा होती. आणि आत्ता आमची एकच मागणी आहे की आता विधान परिषदेमध्ये काही जागा रिक्त झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ भरपूर आहे, त्यांना निवडून देणे इतकी संख्याबळ आमदारांचं आहे, त्यामुळं त्यांनी केशव घोळव्यासारख्या एक ऊसतोड कामगार ते उपमहापौर पद भूषवणाऱ्या आणि कामगार नेता म्हणून काम करणाऱ्या माणसाला सर्वसामान्य माणूस म्हणून आणि एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संधी द्यावी अशी श्रमिक एकता महासंघाच्या आमच्या 150 कंपन्यातील युनियनच्या वतीने आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती करीत आहोत. नमस्कार. आदरणीय केशवजी घोळवे यांना विधान परिषदेमध्ये आमदार करावं यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही श्रमिक एकता महासंघ आणि इथे जवळजवळ लाखो कामगारांचं ते नेतृत्व करतायत. त्यांनी लाखो कामगारांचे प्रश्न सोडवले. त्या पिंपरी चिंचवड ही कामगार नगरी आहे आणि या कामगार नगरीत कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी विधान परिषदेमध्ये एक आमचा आमदार असावा ही भूमिका आहे. कारण तो ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्याने तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी खूप जीवाचं रान केलेलं आहे आणि एक अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असा व्यक्ती आहे आणि पक्षाशी अतिशय निष्ठावंत आहे. मागच्या वेळेस जसं जगदाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना आव्हान केलं होतं, पण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही आणि मी पक्षाच्याच बरोबर राहील आणि इतकी चांगली भूमिका घेतला असल्याने पक्षाने त्याचा विचार करावा. आदरणीय महेशजी लांडगे असतील, सर्वांना आमचं आव्हान आहे, इथे जे काय असतील मान्य श्रेष्ठी त्यांनी आदरणीय केशवजी घोळवेंचा विचार करावा एवढीच आमची विनंती त्यांच्याकडे राहील. धन्यवाद. नमस्कार. मी श्रमिक एकता महासंघाचा अध्यक्ष म्हणून किशोर सोमवंशी बोलतोय. खरं तर 1990 साली एक ऊसतोड कामगाराचा मुलगा पुण्यामध्ये येतो आणि कामगार क्षेत्रात थर्मॅक्स सारख्या उद्योगात संघटनेचा अध्यक्षपद भूषवतो आणि कामगारांचे एक उत्कृष्ट नेतृत्व करतो की जे गरजू कामगार आहेत, जे अप्रेंटिस असतील, टेम्पररी असतील, कॉन्ट्रॅक्टचे कामगार असतील, त्यांच्यासारखे अनेक जणांना त्यांनी रोजीरोटीला लावलं. असे आमचे आदरणीय माजी महापौर केशवरावजी घोळवे यांच्यासाठी, उपमहापौर केशवरावजी घोळवे यांच्यासाठी निश्चितच कामगार नेता म्हणून एक प्रतिमा पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची छटा आहे. छटा उमटत असताना खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये ते नगरसेवक झाले आणि नगरसेवकानंतर उपमहापौर झाले, पण उपमहापौर नुसते उपमहापौर नावासाठी न राहता त्यांनी खरं तर गरजावंत कामगार, उपेक्षित घटक यांच्यासाठी प्रचंड काम केलं. मग ते जर साधे आपल्या मशानभूमी कामगार असतील, एक याच्या म्हणजे आपल्या अंगणवाडी शिक्षिका असतील, हॉस्पिटलमधील कामगार असतील, अनेक कष्टकारी कामगारांसाठी त्यांनी काम केलं आणि मोठ्या संख्येने न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर शिक्षक बांधवांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. मग असं असताना आणि खरं तर तळागाळाच्या कामगारांसाठी तर नेहमीच काम करत आलेत, मग अशा कामगाराला निश्चितच या
पाठीमागे झालेल्या निवडणुकीमध्ये खरं तर तिकीट देणं पक्षाने अपेक्षित होतं, पण त्यांना ऐनवेळी डावललं गेलं. आणि डावललं गेलं असतानाही श्रमिक एकता महासंघाच्या 150 कामगार संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की त्यांनी आता अपक्ष म्हणून निवडून आणावे. त्याची निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. कारण सुरुवातीच्या निवडणुकीत एक पैसा नसताना उभा केलेला माणूस आणि निवडून आणलेला माणूस हा केवळ आणि केवळ कामगार संख्या आणि कामगारांच्या बळावरती ते निवडून आले होते. मग असं असताना त्यांना तिकीट नाकारलं गेलं. त्याच्यामुळे प्रचंड आक्रोश हा कामगार वर्गामध्ये होता आणि तो आक्रोश प्रतिबिंबित झाल्यानंतर आम्ही त्यांना अपक्ष लढण्याचं आव्हानही केलं होतं, गळही घातली होती, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद न देता खरं तर स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे त्यांनी पक्षावर निष्ठा ठेवली आणि अपक्ष लढण्याचं टाळलं. कारण पक्ष नक्कीच त्यांना संधी देईल अशी त्यांची एक धारणा होती आणि ती धारणा आम्हालाही त्यांनी निश्चितच अनेकदा बोलून दाखवली. पण असं असताना खरं तर आता नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकाचा तर विषय संपला गेला. पण संपत असतानाच खरं तर आता विधान परिषदेची म्हणजेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहाची आता कुठं निवडणूक होते असं दिसतंय. आणि असं असताना अशा परिस्थितीमध्ये एक कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व आपल्या वरिष्ठ सभागृहात असावं ही सर्व कामगार जनतेची इच्छा आहे. कारण कामगारांचे जर प्रश्न सोडायचे असतील तर कामगारांचे नस जाणणारा, कामगाराच्या संकटात धावून येणारा आणि कामगारांच्या अडीअडचणी सोडवणारा नेता वरिष्ठ सभागृहात असावा ही श्रमिक एकता महासंघाची प्रमुख मागणी आहे. आणि तशी मागणी आम्ही निश्चितच भाजपचे वरिष्ठ नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही करणार आहोत. त्यांना करत असताना स्थानिक आमचे जे नेते आहेत, महेश दादा असतील किंवा लक्ष्मण भाऊ असतील, लक्ष्मण भाऊंचे बंधू असतील, शंकरराव जगताप असतील किंवा उमाताई असतील किंवा आमचे अमितजी असतील, यांना सर्वांना विनंती करतोय की त्यांनी केशवरावजी घोळवे यांना वरिष्ठ सभागृहात संधी द्यावी आणि कामगाराचं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं कामगार काय असतो आणि कामगाराच्या समस्या काय असतात ती जाण आणि ज्ञान असणाऱ्या या वरिष्ठ नेत्याला, एका नेत्याला, आमच्या सामान्य नेत्याला सभागृहात पाठवावी अशी आम्ही त्यांना आव्हान करतोय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने. धन्यवाद. तुम्ही त्यांना आमदार करण्याची मागणी केली, का आमदार करावं, त्यांना काय सांगा? कामगारांचं प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे. कारण इथे जे प्रश्न आहेत सगळ्यात जास्त MID असेल, भोसरी MIDC असेल किंवा पिंपरी चिंचवड हे पूर्ण कामगार नगरी आहे आणि यांचे प्रश्न खूप आहेत. त्यांचा प्रश्न तिथं मार्गी लागत नाहीये. मागे जनरल मोटर सारखा प्रश्न अतिशय कामगारांच्या विरोधात गेलेला आहे. अनेक कंपन्यांमध्ये कामगारांवर अन्याय होत आहे. आज जसे जर बघितलं तर आपण नोएडामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जर भविष्यात इथं घडू नये म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस असणं गरजेचं आहे. हेच आमचं म्हणणं. आणि आमचं हेच म्हणणं आहे की आज आम्ही जिथं उभे आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते. त्यांना स्मरून त्यांच्या समोर साक्षीने सांगतोय की कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी केशव घोळवेंना वरिष्ठ सभागृहात घेणं हे अतिशय कळकळीचे आणि विनंती आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना. मी विकास करपे श्रमिक एकता महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. साहेबांच्या बरोबर म्हणजेच केशव घोळवे साहेबांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. या पिंपरी चिंचवड शहर म्हणजे अशा खंडातली एक नंबरची औद्योगिक नगरी आणि या औद्योगिक नगरीमध्ये अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणजे केशव घोळवे साहेब. फक्त अभ्यासूच नाही तर सर्वसामान्य आणि कामगारांची जाण आणि परिस्थितीचं भान असलेलं एक नेता म्हणून ते उदयास आले होते. आणि BJPनं सुद्धा, भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांना उपमहापौर बनवलं. पण यानंतर झालेल्या निवडणुकामध्ये त्यांना तिकीट दिलं नाही. पण त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या वार्डातल्या जे सगळे नगरसेवक होते, उमेदवार होते, त्यांना निवडून आणण्यासाठी एकनिष्ठपणे पक्षाशी काम केलं आणि ते पॅनल अख्खच्या अख्खं निवडून सुद्धा आलं. आता विषय असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकासाठी सगळेच पक्ष सज्ज झालेत आणि भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ खूप मोठं आहे. आणि म्हणून या पिंपरी चिंचवडमध्ये औद्योगिक नगरीमध्ये अभ्यासू असं नेतृत्व असलेल्या केशव घोळवेंना कामगारांचं प्रतिनिधित्व करण्याची या शहरामधून त्यांनी संधी द्यावी. या शहरामध्ये त्यांच्या इतका प्रभावी वक्ता कुणीही मिळणार नाही. फक्त कामगारांचा आणि सर्वसामान्य जनतेची जाण असलेला नेता नसून त्यांच्या वक्तृत्वाचा आणि त्यांच्या अभ्यासूपणाचा फायदा BJPला सुद्धा भविष्यात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी संधी मिळावी अशी आम्ही श्रमिक एकता महासंघाच्या वतीनं या राज्याचे अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी यांच्या अभ्यासूपणाचा आणि प्रभावी वक्त्याचा विचार करून त्यांना संधी द्यावी एवढीच आमच्या सर्व कामगार चळवळीच्या वतीनं एक विनंती आहे.